नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त. हे मी इथं मेथीची बी घेतलेत. घरची मेथी आहे तीच घेतली आहे. आज आपण मेथीची बी पेरायची आहेत. त्यासाठी मी मेथी भिजून घेणार आहे. ओव्हरनाईट भिजवणार नाही आहे मी. सकाळी भिजायला घातले आणि संध्याकाळी मी ती पेरणार आहे. जास्त भिजून नाही घ्यायची. आणि शक्यतो कुठले पण बी पेरताना मेथी, पालक वगैरे जरा रात्रीचं संध्याकाळचं वगैरे पेरलं ना तर ते ऊन लागत नाही, त्यामुळे मॉइश्चर राहते आणि पटकन ते रुजू व्हायला आणि ते रोपं यायला त्याची मदत होते. त्यामुळे संध्याकाळी जास्तीत जास्त पेरायला घ्यायचं आहे आपण. मी संध्याकाळी आता घेतलेलं आहे आणि मी रो वगैरे काय करणार नाही आहे. मी अशीच पसरून टाकणार आहे मेथी थोडी जरा जवळ टाकायची, अगदी लांब नाही टाकायची, कारण सगळेच काय येतात असे नाही. एक लवकर येतात, एक थोड्या वेळाने येतात, त्यामुळं जरा जवळ टाकायची. हे मी आता सगळे असं टाकून घेतलेत आणि मी जरा आता मग पसरून घेऊन याच्यावर माती टाकून घेणार आहे. म्हणजे त्यांना डायरेक्ट सनलाईटची येत नाही, एवढा संपर्क येत नाही. थोडी माती टाकायची, त्याच्यावर पसरून घ्यायचं आणि पाणी घालून घ्यायचं आहे. त्यात आता मी पालक ठेवला होता बियासाठी, तो काढून घेतला आहे आणि तिथंच मी आता मेथी घालते आहे. असं छान पसरून घेतलं आहे. आता थोडीशी अजून माती, जिथं बिया ओपन दिसतात तिथं थोडी माती टाकून त्याच्यावर पाणी घालून घ्यायचं आहे. आणि ही जी छोटी रोपं दिसतात ती पालकचीच आहेत, छोटी आहेत म्हणून म्हटलं राहू देत, ती काढली नाही आहेत मी. ह्या मेथीबरोबर ती पण वाढतील म्हणून मी ठेवून दिलेत तशीच. आणि हे माझी जी ग्रो बॅग आहे ती 15x6ची आहे. 15x6ची आहे. आपण पालेभाज्या लावताना ना असं उंचीला कमी आणि असं लांबी रुंदीला जास्त घ्यायची आणि उंचीला कमी असलेले घ्यायची, कारण त्याची मुळं काही जास्त हे होते. आणि गाजर वगैरे लावण्यासाठी किंवा तुम्ही भेंडी, गवारी वगैरे लावण्यासाठी ना उंचीला जास्त असलेल्या ग्रो बॅग वापरायचे आहेत. हे असं मी एक बॉटलच केले का, तर जर आपण पाईपनं वगैरे पाणी दिलं ना तर ते बी सगळे एका साईडला जाऊन बसतात. हे असं बॉटलनं वगैरे पाणी दिलं ना की बी जे आहे ते त्या ठिकाणीच राहतात. मग नंतर एकदा रोपं तयार झाली जरा मोठी की मग आपण पाईपनं पाणी देऊ शकतो, किंवा तुम्ही कसं घालताय तसं घालू शकतो. पण ज्यावेळी आपण बी घालतो त्यावेळी तसं घालावं.